24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार. रोकठोक स्पेशल मध्ये आपलं स्वागत. अभिनेत्री झिया खाननं ऐन 25शीत केलेली आत्महत्या जितकी धक्कादायक होती त्यापेक्षा धक्कादायक होते तिने लिहिलेल्या पत्रातून झालेले खुलासे. तिचा बॉयफ्रेंड सूरज पंचोली सोबतचे तिचे रिलेशन्स आणि त्यातून प्रेग्नंट राहणं, त्यानंतर गर्भपात, फसवलं गेल्याची भावना आणि त्यानंतर तिचा आत्महत्येपर्यंतचा प्रवास. प्रश्न केवळ झिया खान आणि सूरज पंचोली यांचा नाहीये, तर तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात रिलेशनशिपचे हे गुंते तयार झालेत आपल्या पुढच्या पिढीतल्या झिया आणि सूरजमध्ये. काही ना ते दिसत आहेत, बऱ्याच जणांना ते दिसतही नाही आहेत आणि दिसलेत तरी मान्य करायला अजून आपण तयार नाही. शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत अत्यंत गंभीर असणारी ही पिढी रिलेशन्सच्या बाबतीत उथळ होताना दिसते का? त्यामुळे हक्क न बजावणारी, कर्तव्य न करायला लावणारी आणि सर्व सुख पुरवणारी नाती त्यांना हवेत का, असा प्रश्न निर्माण होतोय. आर्थिक गरज एकाकडून, शारीरिक दुसऱ्याकडून, भावनिक तिसऱ्याकडून तर बौद्धिक चौथ्याकडून अशी परिस्थिती असल्यामुळं एकावरच बोली लावायला ही पिढी तयार होत नाहीये का? जस्ट मूव्ह ऑन या वृत्तीमुळं ही वृत्ती त्याचमुळे कदाचित बळावताना आपल्याला दिसते का? जुळण्याचं कारणही जसं जुजबी त्यामुळे तुटण्याचं कारण देखील तसंच जुजबी. हे खरं आहे का? या बदलत्या नात्यांचं लक्षण मानायचं की वाढत्या गुंत्यांचं लक्षण मानायचं? तरुणांमध्ये रिलेशनशिप हा एक स्टेटस सिम्बॉल बनतोय का? रिलेशनशिपमध्ये पडण्याचं आणि ब्रेकअप होण्याचं प्रमाण वाढत चाललंय का? कशी सांभाळायची ही रिलेशनशिप आणि रिलेशनशिपमधून बाहेर पडल्यानंतर येणारं मानसिक ओझं पेलायचं तरी कसं? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया रिलेशनशिपवर बोलू काही. रिलेशनशिपवर बोलू काही या कार्यक्रमात आज माझ्या सोबत आहेत डॉक्टर स्नेहलता देशमुख. डॉक्टर स्नेहलता देशमुख या माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ म्हणून जसं त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, भारत ओळखतो, तसंच गर्भसंस्काराचं प्रचंड मोठं काम सध्या स्नेहलतादेवी करतायत. तेच संस्काराचं काम आज त्या करतील अशी माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. माझ्यासोबत आहेत मनस्विनी लता रवींद्र. सिगरेट्स अलविदा एकमेकात आणि त्याहीपेक्षा एका लग्नाची दुसरी गोष्ट या रिलेशनशिपवर एक प्रकारे आधारित असलेल्या चित्रमालिकेमुळे आपल्याला माहीत असलेल्या मनस्विनी लता रवींद्र आज माझ्या स्टुडिओमध्ये आहेत. त्या आपल्याशी या विषयावर संवाद साधणार आहेत. माझ्यासोबत आहेत विभावरी देशपांडे. विभावरी देशपांडे ह्या निव्वळ चांगल्या अभिनेत्री नाहीत, म्हणजे नटरंग असेल, हरिश्चंद्राची फॅक्टरी असेल, त्याहीपेक्षा सुद्धा आपल्या अभिनया व्यतिरिक्त सामाजिक प्रश्नांवर त्यांची ठाम मतं आहेत आणि त्यामागे एक ठाम विचार आहे. तो ठाम विचार आज त्या मांडतील अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. आणि माझ्यासोबत आहे सौरभ मुणगेकर. सौरभ मुणगेकर हा एक प्रकारे आजच्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर येणार आहे. हा कार्यक्रम या व्यतिरिक्तही अनेक मान्यवर या संपूर्ण कार्यक्रमात माझ्या सोबत असणार आहेत. त्या सगळ्यांना घेऊन हा कार्यक्रम मी आपल्याकडे घेऊन आलेलो आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण पाहूया आजचा रोखठोक प्रश्न. आजचा रोखठोक प्रश्न आहे, तरुण तरुणींच्या रिलेशनशिप मधला उथळपणा वाढतोय का? तरुण तरुणीच्या रिलेशनशिप मधला उथळपणा वाढतोय का? रोखठोक कार्यक्रमात आपलं मत मांडण्यासाठी www.facebook/G24 ला लाईक करा किंवा 24tas.com वर लॉग इन करा. रिलेशनशिपवर बोलू काही या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया या विषयाची गुंतागुंत नेमकी काय आहे. प्रेमभंगामुळे झालेल्या आत्महत्या 2011 साली 2103 तरुणी तर 2483 तरुण म्हणजे एकूणच 4586 एका वर्षातल्या या आत्महत्यांचे आकडे आहेत. 2010 मध्ये 1950 तरुणी तर 2216 तरुण म्हणजे एकूण 4166 आत्महत्या आपल्याकडे केवळ प्रेमभंग या विषयामुळे झालेल्या आहेत. रिलेशनशिपमध्ये गर्भवती राहिल्यानं आत्महत्या 2010 साली 153 तर 2011 साली 184.
हे जे सगळं आपल्या आजूबाजूला घडतंय, इतकी मुलं मुली आत्महत्या करतायत, त्याहीपेक्षा कित्येक पटीनं जास्त ती रिलेशनशिपमध्ये जात आहेत आणि तेवढंच सहजतेनं किंवा अत्यंत कष्टानं ब्रेकअपही होत आहे. या सगळ्याविषयी जी पिढी हे करते त्या पिढीला नेमकं काय वाटतंय? आज दिवसभरात आम्ही बातचीत केली महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातल्या तरुण तरुणींची. बघूया ते काय म्हणतात. अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येच्या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला. मात्र 25 वर्षाच्या जिया खानच्या आत्महत्येच्या मागचं कारण हे सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडणारं होतं, विशेषतः आजच्या तरुणाईला. आणि म्हणूनच आपण एका कॉलेजमध्ये आलेलो आहोत जिथे आपण तरुणांच्याच याविषयीची काय मतं आहेत की रिलेशनशिप हे असलंच पाहिजे, नसलं तर काहीतरी वेगळं आहे असं मानलं जातं. काय हा ट्रेंड आहे सांग? ॲक्च्युली ते तसं आहे की ज्यांना रिलेशनशिप्स आहेत त्यांना एक पार्टनर असतो बोलण्यासाठी, फुल डे टाईम पास करण्यासाठी. ॲक्च्युली ते जर रिलेशनशिप नसेल तर फक्त फ्रेंड्सबरोबर राहणं, कधी फ्रेंड्स त्यांच्या बॉयफ्रेंड्सबरोबर बिझी असतील तर मग मी काय करणार, हा एक प्रश्न पडतो. तर रिलेशनशिप तर आता स्टेटसचा एक भाग झालेला आहे. गर्लफ्रेंड नसेल तर तू लायकीचाच नाहीस आमच्या ग्रुपमध्ये उभं राहायचा. आणि जर बेब असेल कोण तर अरे तू तर आमच्या लेवलचं आहेस आता. म्हणजे रिलेशनशिप हे आता स्टेटसचा एक भाग झालेला आहे. बाकी अजून रिलेशनशिपमध्ये सुसाईड वगैरे हे तर मूर्खपणा आहे. कारण का एक गेली तर दुसरी येतेच, एका बसनंतर दुसरी बस येते, तसंच एका मुलीनंतर दुसरी मुलगी येते. फक्त तेवढा जरा वेळ काढावा लागतो. पहिला जेव्हा रिलेशनशिप्स असायचे तर लोक खूप मोठी असायची, मच्युअर असायची. आता हे सगळं ॲट अ यंगर एज चालू होतं इन स्कूल, इन कॉलेजेस. तर या वयात मुलं स्वतःचंच आयुष्य नीट सांभाळू शकत नाही. करिअरचं टेन्शन इतकं असतं, प्लस रिलेशनशिप हे नाही सहन होत मुलांना. आणि म्हणून दे सॉर्ट टू दिस थिंग्स, सुसाईड किंवा इव्हन डिप्रेशन. ब्रेकअप आणि पॅचअप ह्या तुमच्यासाठी आता रेग्युलर गोष्टी झालेल्या आहेत का? काय? हो, नक्कीच. कारण का आता सिच्युएशन्स एवढे येतात किंवा फ्रेंड्स असतात, मग जेलेसी, मग दुसऱ्या गोष्टी, मग टाईम नाही देत, मला इम्पॉर्टन्स नाही देत. जेव्हा कॉलेज असतं, जेव्हा बाकीचे गोष्टी असतात तेव्हा मग गर्लफ्रेंडचं तू मला टाईम देत नाहीस, तू हे करतोस, तू आय एम ब्रेकिंग अप विथ यू. ब्रेकअप पॅचअप हे खूप नॉर्मल आहे. ब्रेकअप आणि पॅचअप त्यांच्यासाठी आता सवय झालेली आहे, त्यांच्यासाठी हे रुटीन झालेलं आहे. मात्र यामध्ये जर कोणी गंभीर झालं, सिरियस झालं तर त्याच्यासाठी हे खरंच अडचणीचं ठरतं. त्याच्यामुळे हा सगळा विषय हाताळण्यासाठी त्यांना मोठ्यांचं मार्गदर्शन लाभणंही तितकंच गरजेचं आहे, असंच या सगळ्यातून दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई. पाहिलं असेल आपण आजच्या तरुणाईची मतं. एक बस गेली की दुसरी येते, तशी एक मुलगी गेली की दुसरी येते. आणि त्याहीपेक्षा सुद्धा जर एखाद्याला गर्लफ्रेंड नसेल तर त्याच्यात काहीतरी कमी आहे असं त्या ग्रुपला वाटतं आणि त्याला ग्रुप स्वीकारत नाही. बघा आजची तरुणाई काय म्हणते. जे आजचे सेलिब्रिटी आहेत, जे ह्या अनेक अशा प्रसंगातनं गेलेत, त्यांना याविषयी काय वाटतं बघूया. मला असं वाटतं रिलेशनशिपचा काही ट्रेंड वगैरे नसतो. कारण रिलेशनशिप असते. बहुत दिल का मामला होता. खरंच आजकाल अशा पद्धतीची अफेअर्स किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकमेकांबरोबर असण्यापेक्षा, एकमेकांसाठी असण्यापेक्षा फक्त एकमेकांबरोबर असणं, ही कन्सेप्ट मला दिसायला लागली आहे बऱ्याच अंशी. हे जेव्हा पहिल्यांदा हे पिढीतलं अंतर मला लक्षात आलं, कारण माझ्या स्कूलमधल्या खूप ज्युनियर मुली जेव्हा तो माझा बॉयफ्रेंड आहे किंवा ही माझी गर्लफ्रेंड आहे असं म्हणायला लागले, तेव्हा आम्हाला वाटायचं की या वयात आपण किती बावटासारखे वागायचो. तर अर्थातच हा ट्रेंड आता असा झालेला आहे. आपण पाहिलं की आजचे सेलिब्रिटी या विषयाकडे काय नजरेनं बघतायत. आम्ही या विषयात कायदे तज्ज्ञांशी सुद्धा बोललो. ॲडव्होकेट जाई वैद्य या विषयावर काय म्हणतात बघा. रिलेशनशिपचा ट्रेंड वाढतो याचं कारण मला स्वतःला असं वाटतं की हल्ली शिक्षणाचं सुद्धा वय खूप वाढतं आहे. त्यामुळे तेवढ्या काळामध्ये जोवर शिक्षण चालू असतं तोवरती आत्ता असं वाटतं मुलांना की आपल्याला जबाबदारी घ्यायची नाही आहे. आणि जबाबदारी घ्यायची नसताना जे एक जोडीदार हवासा वाटणं किंवा इमोशन्ससाठी एक जी कंपॅनियनशिप लागते, ती कंपॅनियनशिप मग ते या रिलेशनशिप्सच्या मार्गाने शोधू पाहतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक परमनंट कमिटमेंट करण्या अगोदर एक रिलेशनशिपचा ट्रेंड वाढतो आहे. एक कंपॅनियनशिपची गरज असते आणि ती कंपॅनियनशिप ही रिलेशनशिप पुरवते. म्हणूनच आज आपण कार्यक्रम करतोय रिलेशनशिपवर बोलू काय याचं. कारण घराघरातला मुलगा किंवा मुलगी सध्या या रिलेशनशिपमध्ये आहे तरी किंवा ब्रेकअप नंतर अख्खं घर ते भोगतंय तरी. हाच पहिला प्रश्न घेऊन मी जातोय मनस्विनी लता रवींद्र यांच्याकडे. मनस्विनी,
काय घडतंय नेमकं? समाज इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदललाय, हे नैसर्गिक आहे अनैसर्गिक आहे, काय सांगशील? मला वाटतं की नातेसंबंध हे नेहमीच एका अर्थाने नैसर्गिकच असतात, पण ग्लोबलायझेशनमुळे असं झालेलं आहे की ह्या गोष्टीला एका अर्थाने फॅशनचं किंवा एका अर्थाने ट्रेंडी असण्याचं स्वरूप आलेलं आहे. आणि तो मला वाटतं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, कारण आपण विचारांनी एका अर्थाने आपल्या ट्रॅडिशनल गोष्टी सोडलेल्या नाही आहेत आणि दुसरीकडे आपण हेही स्वीकारलंय आणि त्यामुळे ही गोची होत असावी असं मला वाटतं. नेमकी गोची कशामुळे होती आहे हे आता मनस्विनी आपल्याला सांगितलं. मला जायचंय विभावरी देशपांडे यांच्याकडे. विभावरी देशपांडे, तुमच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र एक विचारी अभिनेत्री म्हणून पाहतोय. हा विचार आहे का अविचार आहे, काय वाटतं? काही नैसर्गिक प्रक्रिया आहे? नैसर्गिक प्रक्रिया निश्चित आहे, कारण मला असं वाटतं की एका विशिष्ट समजायला लागल्यापासून किंवा वयात आल्यापासून आपल्याला एखाद्या मुलगी असेल तर बॉयफ्रेंड, मुलगा असेल तर गर्लफ्रेंड, ह्याची गरज वाटतेच. भावनिक, मानसिक, शारीरिक आकर्षण असतंच. आणि अशा प्रकारे स्वतःला शोधण्याची, एक्सपेरिमेंटेशन करून बघण्याची स्पेस आता जास्त वाढते आहे, कारण काळ बदलतो आहे. फक्त मला ह्याच्यामध्ये गोची अशी वाटते की एखादी रिलेशनशिप जर दोन लोक रिलेशनशिपमध्ये असतील तर त्याचं स्वरूप काय आहे, त्याची चौकट काय आहे, आपण नक्की काय म्हणून रिलेशनशिपमध्ये आहोत, याविषयी दोघांमध्ये जर संपूर्णपणे क्लॅरिटी नसेल आणि जर सुसंवाद नसेल तर एक जण अत्यंत वेगळ्या मार्गाला लागतो, अत्यंत गंभीरपणे त्या रिलेशनशिपकडे बघतो आणि दुसऱ्यासाठी ती केवळ एक एक्सपेरिमेंटेशन करून बघू, मजा करू अशा पद्धतीची असते. आणि या विसंवादातून अशा पद्धतीच्या घटना घडण्याचं प्रमाण वाढत जातं असं मला वाटतं. मनस्विनी असेल किंवा विवारी असेल, दोघींच्या बोलण्यामध्ये एक कॉमन सूत्र आहे आणि ते म्हणजे काहीतरी याच्यामध्ये गोची आहे असा एक भाग या ठिकाणी येऊ शकतो. मला जे सौरभ मुणगेकरकडे, सौरभ तू ह्या पिढीचा प्रतिनिधी आहेस, तू हे सगळं आजूबाजूला घडताना बघतोयस, कदाचित तूही त्यात असशील नसशील, काय घडतंय नेमकं? काही गोची होतीये का? नाही, गोची म्हणजे ऍक्च्युली तसं नाहीये. एक प्रेम म्हणजे ऍक्च्युली एक चांगली गोष्ट आहे ही, पण आताची काही पिढी अशी आहे की त्याची म्हणजे गैरसोय करतात. म्हणजे दे आर लाईक, म्हणजे त्यांना काही सिरियस नसतात. असं म्हणत नाही की सगळे सिरियस असतात किंवा सगळे ऍज इन सिरियस असतात, पण जेव्हा तुम्ही प्रेम करता त्यात ती एक जी व्हॅल्यू आहे प्रेमची, जी ती फिलिंग आहे ना, ती तुम्ही प्रेमाने घ्या. आणि प्लस जर तुम्ही जर चीट करतायत ना तर ते पहिली गोष्ट चीट. सौरभ मला एका प्रश्नाचं उत्तर दे. रिलेशनशिप मध्ये आहेत म्हणजे प्रेम करतात असं गृहीत धरायचंय का आम्ही? नाही, असं गृहीत असं नाहीये ना, हाच तर खरा प्रश्न आहे ना आमचा. असं नाहीये. म्हणजे काही लोक असं आताची असं फ्रँकली बोलायला गेलो तर ही सेक्स ओरिएंटेड सोसायटी झाली आहे, जिकडे प्रेम ही भावनाच गायब झाली आहे आजच्या पिढीमधनं. त्यामुळे एक प्रकारची गोची निर्माण झालेली आहे. याच गोचीविषयी स्नेहलता देशमुखांना काय वाटतं त्यांना आपण विचारूया. मॅडम, आता तुम्ही पाहिलं मनस्विनी काय म्हणली, विभावरी काय म्हणली, आणि त्याहीपेक्षा सुद्धा कायदे तज्ज्ञांनी काय मतं व्यक्त केली, सेलिब्रिटींनी काय व्यक्त केली, मुलांची भाषा तुम्ही ऐकलेली असेल. एकीकडे करिअरचं टेन्शन आहे म्हणतात, फॅमिलीचा सपोर्ट नसेल का, काय नेमकं करताय? स्वतःच्या करिअरच्या बाबतीत इतकी चोखंदळ असणारी ही पिढी रिलेशनच्या बाबतीत इतकी उधळ, काय सांगाल? तुम्ही जो उथळ म्हणून शब्द वापरलात ना, त्या उथळ पाण्याला खळखळाट फार असाच प्रकार आहे थोडासा. आणि याच्यामध्ये सगळ्यात माझ्या मताने महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्याला कुठच्याही प्रकारचा संवाद मिळत नाही. कारण आई आणि बाबा दोघंही कामावरती जातात, आजी आजोबा वृद्धाश्रमात असतात आणि त्याच्यामुळे मुलांशी बोलायलाच कुणाला वेळ नाही, म्हणून संवाद तर घडतच नाही आहे. म्हणूनच नेहमी गाण्यामध्ये म्हणतात की दरवेळेला हेच गाणं मी ऐकते, दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई, निज आली डोळ्यात सांगायला कोणी नाही. खरोखर असाच प्रकार आहे. आणि म्हणूनच ही मुलं मुली कुठेतरी एखादा असा आधार शोधतात की ज्या आधाराच्या द्वारे त्यांना एकमेकांशी बोलता येईल, मन मोकळं करता येईल, माझे विचार तुला ऐकवता येतील, म्हणून रिलेशनशिप सुरू झाली असं मला वाटतं. स्नेहलताजी, मला सांगा, तुमच्या वेळेला हे काही नव्हतं का? तुमच्या वेळेला आधाराची गरज नव्हती? तुमच्या वेळेला तुम्हाला स्पर्धा परीक्षांचं टेन्शन नव्हतं? तुम्ही MBBS आणि तुमच्या पीडियाट्रिक्सच्या डिग्र्या तुम्हाला अशा कोणी हातात आणून दिला का? तुम्हाला टेन्शन नव्हती का काही? तुम्ही ऑपरेशन करायच्या आधी असे काही रिलेशनशिप वगैरे असे काही प्रकार नव्हते? तेव्हा का नव्हते मग? अहो, टेन्शन्स तेव्हाही होती आणि आताही आहेत, परंतु थोडक्यात तुम्हाला सांगते की आताची टेन्शन्स खूप वाढली आहेत. प्रवास करताना एवढं टेन्शन आम्हाला नव्हतं.
आणि शिवाय अभ्यासाचंही टेन्शन खूपच कमी होतं. आता विषयही वाढलेत, निरनिराळ्या प्रकारांनी आपल्यावरचे ताणतणाव वाढलेत आणि हे ताणतणाव कसे झेलायचे त्याच्याकरता जी मानसिकता लागते ती आपण तयारच करू शकलेलो नाही आहेत. याचं कारण आईवडिलांचा मुलांशी संवाद नाही आहे. आईवडिलांनी जे मुलांच्यावरती संस्कार करायला हवेत, ज्यांच्याकरता वेळ द्यायला हवा तेवढा वेळ आपण देऊ शकत नाही आणि म्हणूनच हे थोडंसं फ्रस्ट्रेशन मुलांना येतं आणि या फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशनमधनं रिलेशनशिप तुटते किंवा रिलेशनशिप जुळते. तेव्हा तुटणं आणि जुळणं हे दोन्हीही तितकंच महत्त्वाचं आहे. तुटते का तर माझ्या मनासारखं तू वागला नाहीस, इथे ॲडजस्टमेंट फार महत्त्वाची असते. आणि खरं सांगू का, तुम्ही जे म्हणालात की तुम्ही डॉक्टर झालात, तुम्हाला शाळेत असताना आम्हाला तसं टेन्शन नव्हतं. आमचे जेव्हा पालक आणि आमचे सर जेव्हा आम्हाला समजून घ्यायचे त्यावेळेला आमचं टेन्शन खरोखरच कमी होतं. आजची पिढीच खूप तणावाखाली आहे आणि सगळ्याच तणावाखाली आहे, म्हणून हे घडतंय असं मला अजूनही वाटतं. आणि त्याच्यामध्ये नुसतंच शिक्षित माणसाला हे टेन्शन आहे असं नाही, अशिक्षितालाही हे टेन्शन आहे. तितकं उद्याला मला खायला मिळेल की नाही हेही त्यांना टेन्शन आहे. आणि म्हणून ते सुद्धा रिलेशनशिपमध्ये का जातात तर त्यांना चिंता असते उद्या माझं काय होईल. आणि म्हणूनच एक प्रकारची असुरक्षितता असते आणि त्याहीपेक्षा सुद्धा सटकन बोलावं, रिलेट करावं असं आसपास कोणी नसतं. आजूबाजूची टेन्शन्स खूप वाढलेली आहेत. एखाद्या आईनं हळुवारपणे आपल्या मुलाच्या डोक्यावरचा घाम पुसावा तितक्या सहजतेनं आता स्नेहलताबाईंनी या विषयाला हात घातलेला. या विषयावरच्या अनेक महत्वाच्या पैलूंवर त्यांना मनस्विनीला, विभावरीला आणि सौरभला मी बोलता करणार आहे. पण एका ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा. आपण अत्यंत महत्वाच्या तुमच्या घरापर्यंत पोहोचलेल्या किंवा घरात असलेल्या, तुम्हाला माहित असलेल्या किंवा माहिती असूनही तुम्ही काहीही करू शकत नसलेल्या गोष्टीबद्दल बोलतोय. रिलेशनशिपवर बोलू काही. झी 24 तास एक पाऊल पुढे.